नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ फर्स्ट मध्ये चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरच्या क्वेश्चन बँक मध्ये सेकंड क्वेश्चनला आज आपण सुरुवात करणार आहोत। यामध्ये 2 मार्कांच्या ऍक्टिव्हिटीज आणि 2 मार्कांचे एक्झाम्पल जे आहेत त्यांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन नंबर 2A ला। क्वेश्चन नंबर 2A मध्ये 2 गुणांच्या ऍक्टिव्हिटीज असतात हे आपल्याला माहितीच आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टर वरती 2 गुणांची पहिली ऍक्टिव्हिटी क्वेश्चन बँक मध्ये दिलेली आहे। कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। आणि या ठिकाणी आपल्याला पूर्ण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी आपल्याला परीक्षेला पूर्ण लिहून या रिकाम्या जागांमध्ये योग्य उत्तर जे आहेत ते उत्तर आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण अभ्यासलेल्या आहेत। त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड असेल, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड असेल, फॉर्म्युला मेथड असेल, यांसारख्या मेथडचा उपयोग करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत। आपण प्रत्यक्षात क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा अभ्यास करत असताना फॅक्टरायझेशन मेथड ही काळजीपूर्वक अभ्यासलेली आहे आणि तुम्हाला आठवते असेल की आपण ती मेथड अभ्यासत असताना फॅक्टरायझेशन मेथडने एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण काही रफ वर्क करायचो। फॅक्टरायझेशन मेथडमध्ये मिडल टर्म जी आहे ती आपण स्प्लिट करतो, तिची आपण कोड करतो। आता मी या ठिकाणी रफ वर्क करणार नाही, मी ओरली या ठिकाणी सांगतो आहे। इक्वेशन आहे x² + 8x - 20 = 0। या इक्वेशन मध्ये आपल्याला मिडल टर्म 8x जी आहे ती आपल्याला इन टर्म्स ऑफ 2 टर्म्स ती स्प्लिट करायची आहे। म्हणजे 2 पदांच्या स्वरूपामध्ये मधलं पद जे आहे ते मधलं पद आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे। मग त्यासाठी आपण विचार काय करतो, तर फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट आणि लास्ट टर्म जे आहे यांचा प्रॉडक्ट, या दोघांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार 1 आणि -20 यांचा गुणाकार -20 येणार आहे। म्हणजे रफ वर्क जे आहे ते रफ वर्क आपण सहज मनातल्या मनात करू शकतो। हा गुणाकार जो आला, पहिल्या पदाचा सहगुणक आणि शेवटच्या पदाचा सहगुणक यांचा गुणाकार -20 आला आणि मधलं पद जे आहे त्याचा सहगुणक -8 आहे। इथे गुणाकार हा ऋण आलेला असल्यामुळे आपल्याला अशी जोडी निवडायची आहे 2 संख्यांची की ज्यांची वजाबाकी ही -8 असली पाहिजे आणि गुणाकार हा -20 असला पाहिजे। डिफरन्स बिटवीन 2 नंबर्स शुड बी +8 and their product must be -20। अशा कोणत्या 2 संख्या आहेत की ज्यांची वजाबाकी 8 आहे आणि गुणाकार मात्र -20 आहे, तर अशा 2 संख्या आहेत 10 आणि -2। त्यातली एक संख्या इथं आपल्याला दिलेली आहे ऋण 2। मग इथं आपल्याला दुसरी संख्या जी आहे ती 10 घ्यायची आहे। मग 10x आणि -2x यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला 8x मांडता येणं शक्य आहे। जर आपण 10x वजा -2x यांची अशी फोड आपण जर केली, दोघांची चिन्हे भिन्न होतील आणि या दोघांची वजाबाकी होऊन पुन्हा आपल्याला 8x हे पद मिळणार आहे। म्हणून या ठिकाणी पहिली जी रिकामी जागा आहे, फर्स्ट आवर आन्सर इज 10x। आता या ठिकाणी पहा, मधल्या पदाची फोड केल्यामुळे आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 4 टर्म्स मिळाल्या। डिवाइड दीज 2 टर्म्स इन 2 ग्रुप्स। 2 ग्रुप मध्ये आपण हे डिवाइड करूयात। फर्स्ट ग्रुप आहे x² + 10x। त्यामध्ये जर आपण x हा कॉमन काढला, आता कॉमन काढण्याची प्रक्रिया ही तुम्हाला माहिती आहे। ज्यावेळी आपण एखादा घटक, एखादा फॅक्टर कॉमन काढतो त्यावेळेस रिमेनिंग टर्म शोधण्यासाठी आपण कॉमन काढलेल्या टर्मने प्रत्येक टर्मला डिवाइड करत असतो। मग जर x कॉमन काढला तर x² ला x ने डिवाइड केल्यानंतर इथे x गेट्स कॅन्सल, x रिमेन्स क्वोशंट। देन 10x divided by 10, x get cancel, +10 will be the quotient। म्हणजे या ठिकाणी आपण x कॉमन काढला तर x + 10 शिल्लक राहील। इथेही x + 10 शिल्लक राहिलेला आहेच, फक्त मग कॉमन काय काढलं असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल।
या दोन पदांची चिन्हे समान आणि ऋण आहेत ते आपल्याला पॉझिटिव्ह करणं आवश्यक आहे. पण ज्यावेळी आपल्याला चिन्ह बदलायचे असतात त्यावेळी आपण निगेटिव्ह साईन कॉमन काढतो हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी निगेटिव्ह साईन कॉमन काढून या ठिकाणी दिलेलं आहे. मग दोन टर्मचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी फक्त एक्स आहे, इथे मात्र नाही आहे, म्हणजे एक्स आपण कॉमन काढू शकत नाही. मग 2 आणि 20 यांच्यामध्ये काय कॉमन काढता येणं शक्य आहे? व्हॉट इज द कॉमन फॅक्टर बिटवीन 2 अँड 20? कॉमन फॅक्टर्स बिटवीन 2 and 20 are 1 and 2. 2 is the biggest common factor that protect 2 common out of these two terms. म्हणजे 2 हा जो सामायिक अवयव आहे तो याच्यामधून जर सामायिक काढला तर ऋण 2 सामायिक निघेल, या ठिकाणी ऋण चिन्ह आहे. मग इथं आपलं 2 हा कॉमन जर आपण काढला तर या ऋण 2 ने जेव्हा आपण या टर्म्सला डिवाइड करू, ऋण 2x भागिले ऋण 2, ऋण धन होईल, 2 2 कॅन्सल, x या ठिकाणी negative 20 divided by negative 2, negative becomes positive, 2 1s are 2, 2 10s are 20. आता या ठिकाणी हे दोन ब्रॅकेट सेम आहेत. मग इथं x plus 10 हा ब्रॅकेट कॉमन आहे, तो जर आपण कॉमन काढला तर फर्स्ट टर्म मध्ये शिल्लक राहणार आहे x आणि सेकंड टर्म मध्ये निगेटिव्ह 2. दिस इज अवर सेकंड फॅक्टर ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे दोन फॅक्टर्स आहेत. आता या दोन फॅक्टरची प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट 0 आहे. दॅट मीन्स आयदर x plus 10 is equal to 0 or x minus 2 is equal to 0. म्हणजे इथं या दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ एक तर x अधिक 10 बरोबर 0 असेल किंवा x वजा 2 बरोबर 0 असेल. जर x अधिक 10 बरोबर 0 मानला आणि 10चं जर आपण पक्षांतर केलं तर आपल्याला x बरोबर मिळणार आहे ऋण 10. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऋण 10. आणि जेव्हा आपण x minus 2 is equal to 0 म्हणून एक लिनियर इक्वेशन ते प्राप्त होईल आपल्याला, त्यामध्ये जेव्हा आपण -2 राईट हँड साईडला ट्रान्सफर करू तेव्हा ते आपल्याला मिळणार आहे x इज इक्वल टू 2. दिस इज अवर आन्सर. त्यात 2 मार्काची सिंपल ऍक्टिव्हिटी फॅक्टरायझेशन मेथड होती. सेकंड ऍक्टिव्हिटी पहा या ठिकाणी काय आहे? कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिस्क्रिमिनंट दॅट मीन्स डेल्टा, ज्याला मराठीमध्ये विवेचक असं म्हटलं जातं. विवेचकाची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा, ऍक्टिव्हिटी पूर्ण करा असा एक प्रश्न आहे. अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 4x square minus 5x plus 3 is equal to 0. Now, if we compare this equation with the standard form, that means ax square plus bx plus c is equal to 0, then we get a is equal to 4, value of a is equal to 4, value of c is equal to 3. Then what is the value of b if we compare this equation with the standard form? Tell me. Correct. It is -5. b ची जी किंमत आहे ती -5 असणार. Now find out the value of discriminant, and the formula for discriminant is b square minus 4ac. Now put these values a, b and c in this formula. We get b square, that means -5 square minus dot dot into 4. 4 is the value of a and 3 is the value of c. That means in formula there is a coefficient 4 of ac. Here it is missing, therefore our answer is 4. The second answer, square of -5 is positive 25 and product of these three numbers is 4 4s are 16, 16 3s are 48. That means -48 is the product of these three numbers, and square of negative numbers is always positive. That means -5 square is positive 25. Now these two terms have different signs. That means there is a subtraction of these two numbers and subtraction is 23, and answer should be signed by sign of biggest number. म्हणजे जेव्हा या ठिकाणी आपण वजाबाकी करत असतो तेव्हा वजाबाकी करून मिळणाऱ्या उत्तराला त्या संख्यांपैकी मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो. त्यामुळे या ठिकाणी आन्सर जे आहे ते आन्सर असणार आहे -20. सिंपल एक्झाम्पल आहे. अशा ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला पाठ करण्याची आवश्यकता नाही, तर त्या स्टेपमध्ये दिलेलंच आहे. फक्त दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवणं आणि अरिथमेटिक ऑपरेशन्स करून योग्य ती उत्तरं मांडणं एवढंच फक्त आपल्याला जमणं शक्य झाल्यास आपल्याला या ऍक्टिव्हिटीचे पूर्ण मार्क मिळू शकतात. या दोनच ऍक्टिव्हिटी आणखी तिसरी ऍक्टिव्हिटी यामध्ये दिलेली पहा. If one of the root of a quadratic equation is x square plus kx plus 54 is equal to 0 is -6,
देन कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. त्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरणाचं एक रूट, एक मूळ आपल्याला दिलेलं आहे. इट इज -6 आणि यावरून आपल्याला के जो आहे इट इज द कोइफिशियंट ऑफ एक्स, के ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ज्या अर्थी -6 हा या समीकरणाचं रूट आहे त्या अर्थी -6 मुळे या समीकरणाचं समाधान होत आहे. म्हणून आपण एक्स ची व्हॅल्यू जेव्हा -6 याच्यामध्ये ठेवू तेव्हा या दोनही बाजू ज्या आहेत समीकरणाच्या राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड त्या इक्वल मिळणार आहे. संपूर्ण ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. फर्स्ट स्टेप गिवन इज वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन x² plus kx plus 54 is equal to 0 is -6. Therefore, let us take x is equal to dot dot. x ची किंमत किती ठेवावी लागेल तर x ठेवावं लागणार आहे -6. सगळं आन्सर्स आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. फर्स्ट आन्सर इज -6. नाउ if we put -6 in the given quadratic equation we get -6 square plus k into -6 plus 54 is equal to 0. This step is completely given in the activity. Now, what is the square of -6? It is positive 36. Product of these two numbers k into -6, it is -6k and positive 54 as it is equal to 0. Now, keep -6k as it is. Now, add these two numbers because these two numbers have same signs. Therefore, addition of these two numbers is 90. If we transfer 90 to the right hand side, we get -6k is equal to -90. -6k is equal to -90. And if we divide each side by -6, here -6 gets cancelled. Answer should be, or quotient should be positive k. And -90 divided by -6, answer is 15, positive 15. दिस इज अवर आन्सर. हे तुम्ही रफ वर्क करू शकता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये फक्त अरिथमेटिक जे ऑपरेशन्स आहेत ते काळजीपूर्वक केले की आपल्याला पूर्ण मार्क मिळणार आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे टू डिसाइड वेदर 1 इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ऑर नॉट. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड क्वाड्रेटिक इक्वेशन इज x² plus 4x minus 5 is equal to 0. म्हणजे x हे x बरोबर 1 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. मग एखादी किंमत ही एखाद्या वर्ग समीकरणाची उकल केव्हा असते तर जेव्हा त्या किमतीमुळे त्या वर्ग समीकरणाचं समाधान होतं. when that quadratic equation gets satisfied by that value of variable, then that value of variable is called a root of the given quadratic equation. मग समाधान होणे, सॅटिस्फॅक्शन होणे म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण ती किंमत त्या समीकरणामध्ये ठेवू तेव्हा दोनही साइड्स ज्या आहेत त्या दोनही साइड्स ह्या सेम आल्या पाहिजे, इक्वल आल्या पाहिजे. नाउ let us check whether x is equal to 1 is a root of given quadratic equation or not. Therefore, for that put x is equal to 1 in this equation. आपल्याला 1 हे रूट आहे की नाही हे चेक करायचं म्हणून आपण या समीकरणामध्ये x ची किंमत 1 ठेवणार आहोत. नाउ left hand side is x² plus 4x minus 5 is equal to 0. Put 1 in the left hand side of this equation. We get LHS is equal to x² that means 1 square plus 4 into x that means value of x is here 1 minus 5 as it is. Now square of 1 is 1. Product of these two numbers is 4 and minus 5 as it is. Here 1 and 4 has same sign, therefore addition of these two numbers is positive 5 and this negative 5 as it is. Now these two numbers have different sign, that means 5 minus 5 answer is 0. And this is the right hand side of the quadratic equation. That means if we put x is equal to 1 in this equation we get left hand side is equal to right hand side. That means x is equal to 1 is a root of given quadratic equation. म्हणजे जेव्हा आपण x ची किंमत या समीकरणामध्ये ठेवली तेव्हा या वर्ग समीकरणाच्या दोनही बाजू समान मिळाल्या म्हणजेच या समीकरणाचं सॅटिस्फॅक्शन झालं, समाधान झालं for the value x is equal to 1. That means x is equal to 1 is a root of given quadratic equation x² plus 4x minus 5 is equal to 0.
सिंपल ऍक्टिव्हिटीज आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, ऍक्टिव्हिटीज ह्या क्वेश्चन नंबर 2 ए मधले असोत किंवा क्वेश्चन नंबर 3 ए मधले असोत, त्या अतिशय इझी असतात. फक्त थोडंसं काळजीपूर्वक दिलेली ऍक्टिव्हिटी समजावून घेणं, त्यातील इन्फॉर्मेशन समजावून घेणं, माहिती समजावून घेतली की आपल्याला अरिथमेटिक ज्या ऑपरेशन्स आहेत, गणितीय क्रिया जे आहेत, अंकगणितीय क्रिया या सगळ्या करता आल्या की आपल्याला या ऍक्टिव्हिटीचे पूर्णचे पूर्ण मार्क मिळू शकतात. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या क्वेश्चन बँकमध्ये फक्त 4च ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बी मधले काही 2 मार्कांचे एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स पाहणार आहोत. यामध्ये 5 एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल पहा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता मी या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड, आता आपण सुरुवातीला बोललोच होतो की फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला काही रफ वर्क करावं लागतं. या ठिकाणी मी ते रफ वर्कही करून दाखवणार आहे. इक्वेशन इज 3p square plus 8p plus 5 is equal to 0. Now take write equation first. 3p square plus 8p plus 5 is equal to 0. Now we want to solve this equation by factorization method. For this let us do some rough work. रफ वर्क मध्ये आपण काय करतो पहा, मिडल टर्म जे आहे, मध्यपद जे आहे, मध्यम पद जे आहे, त्याचा कोइफिशियंट जो आहे तो आपण सेपरेट या ठिकाणी लिहून घेतलेला आहे, पॉझिटिव्ह 8. नाउ टेक अ प्रॉडक्ट ऑफ कोइफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म अँड कोइफिशियंट ऑफ लास्ट टर्म. दॅट मीन्स पॉझिटिव्ह 3 into पॉझिटिव्ह 5 विथ साइन्स. प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर्स इज पॉझिटिव्ह 15. म्हणजे या दोन पदांचा गुणाकार जो आहे तो गुणाकार आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मधल्या पदाचा सहगुणक आपण बाजूला लिहिलं. हे रफ वर्क ज्याला समजलं त्याला फॅक्टरायझेशन मेथड कधीही तो विसरणार नाही. आता 15 हा प्रोडक्ट आलेला आहे. साइन आपण थोड्या वेळ नंतर त्याचा विचार करूयात. मग 15 जर प्रोडक्ट असेल तर 15 प्रोडक्ट येणाऱ्या आणखी कोणकोणत्या जोड्या आहेत त्या आपण नंबरच्या जोड्या या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. 15 प्रोडक्ट येणारी पहिली पेयर आहे 15 into 1. Product of these two numbers is 15. Another pair is 5 into 3. These are the two pairs of whole numbers whose product is 15. Now, आता या ठिकाणी हा जो प्रोडक्ट आलेला आहे तो प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह आहे. म्हणून या दोन जोड्यांपैकी आपल्याला कुणाची ऍडिशन, पॉझिटिव्ह असल्यामुळे ऍडिशन आपण घेतो आहोत, कुणाची ऍडिशन, कुणाची बेरीज ही मधल्या पदा इतकी येते. तर 15 plus 1 is not equal to 8. बट 5 plus 3 is equal to 8. म्हणजे ही जोडी आपण चूज करणार आहोत. 5 आणि 3 ही जोडी आपण निवडणार आहोत. आता याला आपल्याला चिन्ह द्यायचे आहे. मग जोडीतल्या मोठ्या संख्येला या मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं आहे. दॅट मीन्स 5 इज पॉझिटिव्ह. आणि या ठिकाणी आपण ऍडिशन करणार आहोत म्हणून दोन्ही नंबरचे साईन सेम असावे लागतील. मग जेव्हा आपण मधल्या पदाचिन्ह जोडीतल्या मोठ्या संख्येला म्हणजे 5 ला धनचिन्ह दिलं तेव्हा बेरीज होण्यासाठी 3 ला सुद्धा आपल्याला धनचिन्ह द्यावं लागेल. दॅट मीन्स साइन्स ऑफ दिस नंबर्स आर पॉझिटिव्ह 5 अँड पॉझिटिव्ह 3. Product of these two numbers is positive 15 and addition of these two numbers is positive 8. Now split this term in terms of 5 and 3. We get 3p square plus 5p plus 3p plus 5 is equal to 0. म्हणजे ही टर्म जी आहे ती आपण स्प्लिट केली. त्या दोघांचे साइन सेम आहेत, त्यांची पुन्हा ऍडिशन होईल आणि आपल्याला 8p पॉझिटिव्ह 8p मिळते. आता या ठिकाणी आपल्याकडे 4 टर्म्स आहेत. पैकी 2 टर्म मध्ये कोइफिशियंट जर आपण ऑब्झर्वेशन केलं, देयर इज अ कॉमन फॅक्टर ओनली 1 इज द कॉमन फॅक्टर. हियर p स्क्वेअर, दॅट मीन्स हियर p इज 2 टाइम्स अँड हियर p इज 1 टाइम. म्हणजे p हा एक कॉमन फॅक्टर आपल्याला काढतील 1p, पण 1 आपण लिहित नाही. म्हणून आपण जेव्हा या ठिकाणी p कॉमन काढू तेव्हा या ठिकाणी काय शिल्लक राहील पहा. तर p ने या दोन टर्मला डिवाइड करा. p गेट्स कॅन्सल, 3p इज क्वोशंट. इफ वी डिवाइड 5p बाय p गेट्स कॅन्सल, आन्सर इज 5. आता या दोघांमध्ये बघा, इथे p एकाच ठिकाणी आहे म्हणजे p कॉमन निघू शकत नाही. 3 आणि 5 यांचा कॉमन फॅक्टर काय आहे तर 1 आहे. म्हणजे सामायिक अवयव 1 आहे, तो आपल्याला कॉमन काढायचा. इथे पॉझिटिव्ह साईन आहेत, इथे पॉझिटिव्ह साईन मिळालेले आहेत या कंसामध्ये. म्हणजे इथे आपल्याला साईन चेंज करायची नाही, म्हणून साईन चेंज करायचे नसल्यामुळे आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन कॉमन काढायचं. दॅट मीन्स कॉमन फॅक्टर ऑफ दिस टू टर्म्स इज पॉझिटिव्ह 1. मग पॉझिटिव्ह 1 ने जेव्हा आपण यांना डिवाइड करू तेव्हा काहीच फरक पडणार नाही. 3p divided by 1 it is 3p. Positive 5 divided by positive 1 it is positive 5. It is equal to 0. Now these two terms are these two brackets are common brackets. Take common.
we get 3p plus 5 into p plus 1. जेव्हा आपण 3p plus 5 हा आपण कॉमन करू तेव्हा आपल्याला p plus 1 हा सेकंड फॅक्टर प्राप्त होणार आहे is equal to 0. Now the product of these two brackets is 0. That means either 3p plus 5 is equal to 0 or p plus 1 is equal to 0. Now transfer this 5 constant term first to the right hand side, we get negative 5, and if we transfer then coefficient of this p, we get p is equal to negative 5 upon 3, and if we transfer this positive 1 to the right hand side, we get p is equal to negative 1. That means roots of this quadratic equation are negative 5 upon 3 and negative 1. Now second example is, if one of the root of the quadratic equation is quadratic equation x square minus kx minus 15 is equal to 0 is negative 3, then find the value of k. अशा एक स्वरूपातली आपण ऍक्टिव्हिटी आता सोडवलेली आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. या वर्ग समीकरणाचं एक मूळ ऋण 3 आहे, तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे. ज्या अर्थी या वर्ग समीकरणाचं एक मूळ हे ऋण 3 आहे, त्या अर्थी x बरोबर ऋण 3 या किमतीने या समीकरणाचं समाधान होतं आहे. दोनही बाजू समान मिळत आहेत, म्हणून आपण k ची किंमत काढण्यासाठी दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये x ची किंमत आपण ऋण 3 ठेवणार आहोत. Therefore, put x is equal to negative 3 in the given quadratic equation, and given quadratic equation is x square minus kx minus 15 is equal to 0. Now put x is equal to negative 3. That means negative 3 square minus k into negative 3 minus 15 is equal to 0. Square of negative 3 is positive 9. Product of these two negative terms is positive 3k and negative 15 as it is. These two terms, constant terms 9 and 15, have different signs. Therefore, subtraction of these two numbers is negative 6. That means 3k minus 6 is equal to 0. Transfer 6 to the right hand side, we get 3k is equal to 6. If we divide both sides by 3, we get k is equal to 2. This is the value of k, which is the coefficient of x. जो x चा coefficient आहे. Simple activity. Third example आहे, if the roots of the given quadratic equation are 4 and negative 5, then form the quadratic equation. Now here we have given the roots of the quadratic equation, and we want to frame the quadratic equation whose roots are 4 and negative 5. आता इथं आपल्याला दोन मुळं दिलेली आहेत आणि त्या मुळांवरून आपल्याला त्या वर्ग समीकरणाला तयार करायचं आहे. Roots of the quadratic equations are denoted by alpha and beta. Therefore, let us consider that alpha is equal to 4 and beta is equal to negative 5. For forming the quadratic equation, we want the sum of roots and product of roots. Let us first of all find the sum of the roots. Alpha plus beta is equal to 4 plus negative 5. That means 4 minus 5. Solve the bracket. We get negative 5. Now these two terms have different signs. We get alpha plus beta is equal to negative 1. This is the sum of roots of quadratic equation. Now what is the product of roots of this quadratic equation? That means alpha into beta is equal to 4 into negative 5, and alpha into beta is equal to product of these two numbers have different signs is equal to negative 20. Now we know the sum of roots and product of roots. Therefore, the quadratic equation is, if we use variable x, then quadratic equation is x square minus in bracket alpha plus x into x plus alpha plus beta into x plus alpha beta is equal to 0. This is the formula for forming the quadratic equation if we know sum of the roots and product of the roots. जर आपल्याला दोन मुळांची बेरीज आणि त्या मुळांचा गुणाकार माहिती असेल तर वर्ग समीकरण तयार करण्याचं हे फॉर्म्युला आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी तुम्ही x च्या ऐवजी दुसरंही व्हेरिएबल यूज करू शकता. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ अल्फा बीटा, अल्फा प्लस बीटा अँड अल्फा बीटा इन दिस फॉर्म्युला. वी गेट x स्क्वेअर minus value of alpha plus beta is negative 1 into x plus product of these two numbers is negative 20 is equal to 0. Now solve the brackets. We get x square negative negative positive 1x, that means positive x, and here we get negative 20. That means our quadratic equation is x square plus x minus 20. This is the quadratic equation.
हे सिंपल एक्झाम्पल आहे 2 मार्कांचं, बऱ्याच वेळा आपल्याला एक्झामला विचारलं गेलेलं आहे. नेक्स्ट 4th एक्झाम्पल आहे. पुन्हा पॅटर्न तोच आपला येतो आहे. थोडंसं फक्त यामध्ये वेगळा विचार आपल्याला करावा लागेल. इफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 3y² + ky + 12 इज इक्वल टू 0 आर रियल अँड इक्वल, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. या ठिकाणी थोडीशी वेगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. व्हेन रूट्स ऑफ quadratic equation are real and equal, that means the value of discriminant for this quadratic equation is 0. जेव्हा या वर्ग समीकरणाची मूळ समान आणि वास्तव सांगितलेली आहेत, त्या अर्थी या समीकरणाचा वर्ग समीकरणाची विवेचकाची किंमत डेल्टाची किंमत किती असणार आहे? 0. या माहितीचा उपयोग करून आपण k ची किंमत काढणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस compare this equation with the standard form and write the values of a, b, c. First of all, roots of this quadratic equation are real and equal. That means value of discriminant delta is equal to 0. Now comparing 3y² plus ky plus 12 is equal to 0 with ay² plus by plus c is equal to 0. What are the values of a, b and c? Tell me. Observation करा. 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 या समीकरणाची तुलना आपण ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी केली तर a, b आणि c च्या किमती काय असतील? अगदी बरोबर. व्हॅल्यू ऑफ a which is a coefficient of y², it is 3. Value of b which is a coefficient of y is k, and c which is a constant term, it is 12. Now we know the value of a discriminant, that means delta is equal to 0 because roots of this quadratic equation are real and equal. And formula for delta is equal to b² minus 4ac, which is equal to 0 because roots are real and equal. Now put the values of b, a and c in this equation. We get k², value of b is k, minus 4 as it is, into a is equal to 3, into c is equal to 12. Now product of these three numbers is 144. k² minus 144 is equal to 0. Transfer 144 to the right hand side, we get k² is equal to 144. Now by taking square root of both sides, we get k is equal to positive negative 12. Square root of 144 is positive 12 as well as negative 12. Therefore values of k are positive 12 or negative 12. These are the values of k. Now last example, same as example number 3. Values of roots are interchanged. Given values are, if the roots of quadratic equation are 5 and negative 4, then form the quadratic equation. आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 4 आणि निगेटिव्ह 5 दिला होता, त्यामध्ये 5 आणि निगेटिव्ह 4 दिला आहे. लेट अस प्रॅक्टिस दिस एक्झाम्पल. अगेन अल्फा इज इक्वल टू 5, बीटा इज इक्वल टू निगेटिव्ह 4. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला रूट्स दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला बेरीज आणि गुणाकार शोधावा लागेल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 प्लस निगेटिव्ह 4. दॅट मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 मायनस 4. दॅट मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1. नाउ product of these two roots are alpha into beta is equal to 5 into negative 4. That means alpha into beta is equal to negative 20. म्हणजे ह्या दोन आवश्यक बाबी आपण शोधून घेतल्या. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी परीक्षेला आपल्याला ऑलरेडी दोन रूट्सची सम आणि त्याच दोन रूट्सचे प्रोडक्ट आपल्याला दिले असेल तर डायरेक्ट आपल्याला इक्वेशन फ्रेम करायला विचारतात. ते एक्झाम्पल मात्र एका मार्कासाठी असू शकतात. याही स्वरूपातला म्हणजे या ठिकाणी आपल्याला रूट्स दिलेले आहेत, त्यावरून आपण सम आणि प्रोडक्ट शोधून घेतला. परंतु काही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला प्रोडक्ट आणि सम ऑलरेडी दिलेले असेल तर ते एक्झाम्पल एका गुणासाठी असेल इक्वेशन तयार करण्यासाठी. नाउ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² minus alpha plus beta x plus alpha beta is equal to 0. Now put the values of alpha plus beta and alpha beta in this equation. We get x² minus 1 into x plus alpha into beta is negative 20 is equal to 0. Now solve these brackets. We get x² minus x. 1 is the coefficient. हा 1 coefficient असल्यामुळे तो आपण लिहित नाही. या ठिकाणी निगेटिव्ह साइन असल्यामुळे आतील टर्मचं साइन या ठिकाणी चेंज झालं. हा निगेटिव्हचा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. दॅट मीन्स निगेटिव्ह x
इथे पॉझिटिव्ह साईन असल्यामुळे या ठिकाणी याचं साईन चेंज होणार, -20 आहे असंच इज इक्वल टू 0. दॅट मीन्स आवर क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर 5 and -4 is x square minus x minus 20 is equal to 0. This is the quadratic equation. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन नंबर 2A मध्ये फक्त 4 ॲक्टिव्हिटीज आणि क्वेश्चन नंबर 2B मध्ये फक्त 5 एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स वारंवार सोडवा, त्यांचा सराव करा, हा व्हिडिओ वारंवार पहा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलवरील सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी, गणिताचा संपूर्ण सराव करण्यासाठी व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.